आज आपल्या गावामध्ये खादरवाडी गावामध्ये गेली 2 वर्ष जी आमची लढाई चालू आहे, गावातील या आम्ही पुढं नावं सांगणार आहे, या 18 लोकांनी ही गावची जमीन विकलेली आहे. प्रथमतः बाळू कडलीकर अध्यक्ष, रोहिदास रामलिंग पाटील, विशाल परशुराम धामणेकर, महादेव शिवणगेकर, बाळाराम पिंगट आणि आप्पाजी गोरवल, परशुराम पाटील, कल्लापा पाटील, मनोहर कडलीकर, शंकर शिवणगेकर, पिराजी डोळेकर, बाळू धामणेकर, अनिल माळवी, नारायण पाटील, बाळू बसवाडकर, निंगाप्पा माळवी, मारुती बसवाडकर, या अशा गावामध्ये वास्तव्यास असणाऱ्या 18 गावाशी गद्दारी करणाऱ्या 18 लोकांनी गावची आम्ही ज्यांना जमीन वाचवण्यासाठी पुढे केलो, या 18 लोकांनी गावची जमीन विकलेली आहे. याच्या निषेधार्थ हा गावामध्ये आज भव्य असा आम्ही निषेध फेरी आयोजित केलेली आणि इथून पुढे जो लढा होईल तो अतिशय उग्र स्वरूपाचा होईल. या लढ्याला संपूर्ण गावच्या वतीने, संपूर्ण गावाने, संपूर्ण गावच्या शेतकऱ्यांनी, संपूर्ण बेळगावच्या शेतकऱ्यांनी, ज्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी या संकटात पडलेल्या, गावावर संकट आणलेल्या आणि गावामध्ये दोन तेढ निर्माण करणाऱ्या, गावातील शांतता भंग करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध उठण्यासाठी आम्हाला सर्वांनी मदत करावी आणि जे हे 18 गद्दार लोक आहेत त्यांना आमची एक कळकळीची विनंती आहे, त्यांनी गावासमोर यावं. उद्या संध्याकाळी सोमवारी आम्ही मीटिंग आयोजित केलेली आहे इथं पाटील गल्ली चौकामध्ये. जर या सर्वांनी जर मीटिंगला आम्हाला कळवले येतो म्हणून तर आम्ही ही मीटिंग उद्याची ब्रह्मलिंग मंदिरमध्ये आयोजित करू. जर यामध्ये कुणी जर मीटिंगला आले नाही तर तीच मीटिंग आम्ही पाटील गल्ली चौकात घेऊ आणि जर या दलालांनी जर या मीटिंगला हजर राहतो असा आम्हाला कुणाकडून निरोप दिले किंवा त्यांनी येऊन सांगितले तर आम्ही जातीनं पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करून पोलिसांच्या सपोर्टमध्ये पुढची मीटिंग घेतली जाईल. आमची या सर्वांना, या दलालांबरोबर राहणाऱ्या, गावाशी गद्दाऱ्या करणाऱ्या जे बाकीचे जे त्यांना समर्थक आहेत 18 जणांचे जे समर्थक आहेत, आम्ही त्यांना बी सांगू इच्छितो, त्या सर्वांनी त्यांना कळवावं आणि आम्हाला जे आमच्या गावावर ह्या ज्या लोकांनी संकट आणलेले आहेत त्या लोकांनी गावाला साथ द्यावी. आम्ही ही कमिटी गाव आणि गावची जमीन वाचवण्यासाठी गेल्या 14 वर्षापासून जो लढा आहे तो लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही ह्या लोकांना पुढं केलेलं आणि याच लोकांनी गावाशी गद्दारी करून, गावच्या रयतेशी गद्दारी करून जमीन विकलेली आहे. यांचा आम्ही संपूर्ण गावच्या वतीने, गावच्या रयतेच्या वतीने, संपूर्ण बेळगावच्या रयतेच्या वतीने, बेळगावच्या प्रत्येक